मी पकडतो ना दादूले. दे ना आई माझ्याजवळ. दे ना, पकडू दे ना, लाड करू दे ना दादूचा. आई दे ना. राहू दे ना बाई राणी, राहू दे ना मा. पाडून देशील तू दादूले. पकडता नाही येत ना तुले. राहू दे. पकडू दे ना आई. मी परवाले कशी पाळत नाही, त्याले कशी खेळवतो. त्याले कधी पाळलं काय मी ना. तो तर माझ्या संग मस्त खेळते. पकडू दे ना आई मले. बाई राणी नाजूक आहे आता तो सध्या. पकडणंच आहे घरी गेल्यावर. राहू दे ना. राहू दे, घरी गेल्यावर पकडतो. असेच करता तुम्ही दोघी जणी. मला लाडच नाही करू देत ना. माझ्याजवळ देतच नाही तुम्ही. लाड करायला मनाई नाही आहे. कर ना तू लाड कर, तिथूनच लाड कर. जाई आई, काल बाजू म्हणून राहिली मी, मला दादूले पकडा जाय, दादूले पकडा जाय, पकडू नाही देत. आता रात्रीपासून लाड करणं तर चालूच आहे. दादू दादू दादू. अजून किती लाड करता. हो ना, आज घरी गेल्यावर लाडच लाड करजो म्हटलं. आता राहू दे, थोडीशी त्याला झोपू तर देत जाय. त्याच्याच मागं लागली राहते हे पोरगी. दादू दादू खेळवतच राहते. झोप घेऊ दे. झोप जाईन तर त्याला चांगलं वाटन, नाही तर मग आपल्याला त्रास देईन ना तो. आपली झोप खराब करून ठेवन म्हटलं. नाही तर काय मग, आज घरी जाणार बाप्पा. बुवा गेलं ना तिकडे मॅडमले भेटाले. आज सुट्टी होऊन राहिली ना आपल्याला. हो, लय वेळचे गेले ना राणीचे बाबा. काय माहित डॉक्टरीन आली का येवायची आहे तर. येवाची असन म्हणून टाइम लागून राहिला येवाले. हो, आज सुट्टी घेऊन घेतो म्हणे. किती पैसे झाले, काय पैसे झाले तर बिल बिल देऊन देतो म्हणे. आणि फाईल वाईल घेऊन चाललो जाऊ म्हणे मग सुट्टी घेऊन. किती झाले असन तरी रुपये अंदाजी? झाले असन 30,000च्या वर. हो, झाले असन ना 30च्या जवळपास. तू इथं नॉर्मल डिलिव्हरीच आहे हो, तरी एवढे पैसे लागते काय नॉर्मल डिलिव्हरीले बी? हो आई, लागते ना, एवढे पैसे लागतेच. आता दिवसांदिवस महागाई वाढूनच राहिली. पहिले काय 5-10 हजारात डिलिव्हरी होऊन जाई. आता नॉर्मल डिलिव्हरीचे 25,000 30,000 होऊन जाते म्हटलं. आणि आपण सेपरेट रूम घेतली ना, आणि जनरल मध्ये जर राहिलो असतो तर 5-10 हजार कमी लागले असते आपल्याला. हो, एका रूमचं भाडंच असन. एका दिवसाचं किती आहे तर 2,000 आहे का 3,000 आहे तर? काय माहित आहे किती काय तर. काय झालं राणीचे बाबा, भेटली काय सुट्टी? सुट्टी घ्यायला गेलो होतो. मेडिकलचं बिल दिलं, पण हे हॉस्पिटलचं राहिलं ना. आता मॅडमच तर येवाची आहे. अर्ध्या तासानं येईन म्हणते, तर वाट पाहू मग. अर्धा तास वाट पाहा लागते. हो, आता अर्धा तास ते सांगायचं होय त्याचं. अर्धा काय 1 तासही लागू शकते आता मॅडमने आले. हो, तर तोपर्यंत म्हटलं पॅकिंग करून ठेवून द्या तुम्ही सगळं सामान. आणि काही खावा गिवा आणा लागते काय तुमच्यासाठी? काही नाश्ता गिष्टा करून घ्या. राहू द्या ना, गावालेच तर जाणं आहे. कायले नाश्ता गिष्टा करा लागते. गावाले जा लागते, पण टाईम आहे म्हटलं अजून. सुट्टीच तर भेटायची आहे. काही घेऊन येतो. काय आणू राणी? इडली वडा आणू का समोसा आणू? बाबा मी समोसा नाही खात, इडली वडा खाईन. इडली वडा घेऊन या माझ्यासाठी. बरं, राणीसाठी इडली वडा, रूपासाठी नारियल पाणी घेऊन येतो आणि पपई घेऊन येतो. आणि मामीजी तुमच्यासाठी काय आणू? घेऊन या ना बुवा, इडली वडाच घेऊन या माझ्यासाठी. बरं, एक प्लेट इडली वडा घेऊन येतो मी. आणि हिच्यासाठी पपई घेऊन येतो आणि नारियल पाणी घेऊन येतो. जा मग, लवकर ये, जा लवकर सुट्टी घ्या, चाललो जाऊ. हो ना, लवकर जाऊ. मॅडम आल्याबरोबर पहिला नंबर आपलाच लागते म्हटलं. टेन्शन नको घेऊ. तो येतो मी लवकर. नेहा चालत नाही काय सुनीलच्या पोराले पाहिले? चाल ना, चाललो जाऊ. नाही तर मग अजून म्हणन का पाय बा आईले माहीत झालं तरी आली नाही आई पावाले माया पोराले. असा म्हणन ना सुनील. तर चाल म्हटलं पाहून येऊन जाऊ. चालतंच काय मग आई? मी म्हणत होती का राहू दे, जाऊ नाही आताच. गेलो असतो एकदम बारशाले. अहो बारशाले तर जाऊच, पण आता जाऊ नये काय पावाले? 2 दिवस झाले डिलेवारीले, आता 2-3 दिवस होऊन राहिले, अजून गेलो नाही आपण तर काय म्हणन मग तो का आल्या नाही पावाले? आता आल्या म्हणून जेवण कराले आयतं खावाले बारशाले, असा नाही म्हणणार काय तो? त्याच्यानं म्हणून राहिली जाऊ दवाखान्यात, काही घेऊन जाऊ लेकरासाठी आणि पाहून येऊन जाऊ. हो तेही आहे. बरं ठीक आहे ना, चाललो जाऊ मग. तर आता लवकर लवकर कामं करतो मी. 12-1 वाजता निघू तर 2-1 वाजता पोहोचून जातो आपण दवाखान्यात. हो तर कर मग, लवकर लवकर कामं कर आणि चाललो जाऊ, भेटून येऊन जाऊ. हो. रूपा झाली म्हटलं आपल्याला सुट्टी, तर चला मग चाललो जाऊ. हो, चाललो जाऊ ना. आला काय ऑटो? हो, येऊनच राहिला. 5 मिनिटात येतो म्हणे, तर तोपर्यंत म्हटलं आपण दवाखान्याच्या बाहेर जाऊ. येतेच ॲटो. बरं बरं, ठीक आहे ना, चला मग. बाई राणी घरी गेल्यावर म्हटलं लाड करजो. आता आपण घरीच चाललो, लाड करतो. मोठा लाड येऊन राहिला तिले. चाल बाई राणी, चाल आता घरी जाऊ. अजी आज जात नाही काय तुम्ही हॉस्पिटलमध्ये डब्बा घेऊन? डब्बा बनवून ठेवला ना, जाणं पटकन चालली जाय. खरंच तुम्हाला काही समजतच नाही ना, काही फिकर आहे तुम्हाला तुमच्या बहिणीची?
हा का लवकर गेलं पाहिजे बा, भूक गी लागली असन, लवकर डब्बा नेऊन दिला पाहिजे. हा चालले जाणं. स्वयंपाक तर किती वेळचा बनवून ठेवला मी, वाटच पाहून राहिली तुमची. कुठं गेले होते तुम्ही? कुठं नाही, चौकातच बसलो होतो मी. तर भाऊजीचा फोन आला, म्हणत होते सुट्टी भेटली म्हणे, तर आता काही येऊ नको म्हणे डब्बा घेऊन, आम्हीच येतो म्हणे गावाले. तर आता नाही जा लागत मग डब्बा घेऊन. अरे वा, असं आहे काय? चांगलं आहे ना मग. हो, तर डब्बा काही न्या नाही लागत. आता ताई आणि भाऊजी घेऊन राहिले तर घरी नेऊन द्या लागन मग इच्छा इथं आपल्याला. ठीक आहे ना, स्वयंपाक तर झालाच आहे. आता याले टाइम लागन असन त्याले. जास्त टाइम नाही लागत, सुट्टी भेटली म्हणे. आता आठवाल्याची वाट पाहणं चालू आहे म्हणे. आठवाला आला म्हणजे निघतोस असे म्हणत होते भाऊजी. तर जास्त वेळ नाही लागत त्याले, म्हणजे 1-1.5 तास लागते. ठीक आहे ना, तर जाऊन पाहिन मग थोड्या वेळानं ताईच्या घरी. हो, 1.5 तासानंतर जाऊन पाहिजे. बरं बरं, ठीक आहे ना. पाणी तपलाय, आंघोळ करत असन तर करून घ्या. नाही, आताच नाही करत मी, मग करन दुपारून. तुम्हाला तर आळसच येते, आता नाही करत ना मग नाही करत. पाणीच तपवा लागते दिवसभर तुमच्यासाठी. हा, काळ्या नाही लागत काय पाणी तपवाले? तर राहू दे ना, आता पाणी नको तपू. आता पाणी तपलं असन तर तू चालली जाय आंघोळीले. हा, माझ्यासाठी नको तपू, मी सांगन तेव्हा ठेवजो. बरं. नेहा चाल ना लवकर, किती टाइम आहे अजून? हा, किती वाजवशील म्हटलं? घरीच 2 वाजवले, लवकर जाऊ म्हणत होती तर 12-1 वाजता जाऊ बा, तर नाही इथंच टाइम केला तिनं. 2 मिनिट आई, 2 मिनिट येऊनच राहिली मी. जाणंच आहे ना. जाणंच आहे तर किती वाजता बापा? इथंच करशील संध्याकाळ. चाल ना लवकर, लवकर जाऊ ना लवकर येऊ. हा, वापस ये नाही आपल्याला. हो येऊन राहिली, पैसेच काढून राहिली मी. टिकटिले आहे का नाही आहे तर पाहून राहिली. पहिले नाही काढून ठेवता येत तिले पैसे न घ्यायचे वेळेवरच. पैसे पाहतो न रुमाल पाहतो. हा काय हो तू बी? भेटले पैसे भेटले. चाल कुलूप लावतो आणि येतो मी. बरं, ये लवकर, बाहेर थांबतो मी. हो. सिस्टर, या रूम मध्ये जे पेशंट होते ते गेले का घरी? हो ताई, झाली ना त्याला सुट्टी. आज सकाळीच झाली त्याला सुट्टी. 11 वाजता गेले ते दवाखान्यातून. हो काय, 11 वाजता गेले नाही? लवकरच सुट्टी झाली त्याले. नाही ताई, बरोबर 3 दिवसानं झाली ना सुट्टी. नॉर्मल डिलिव्हरी होते तर 3 दिवसानं सुट्टी भेटूनच जाते त्याला. हो काय, 3 दिवसानं? मला असं वाटलं का 4-5 दिवस ठेवन बा. लवकरच सुट्टी झाली. नाही 4-5 दिवस ठेवतच नाही ना आम्ही. जे सीझर वाले पेशंट राहते त्यालाच आम्ही 5 दिवस ठेवतो. 5 दिवस नाही तर 7 दिवस, त्याच्यावर काही ठेवत नाही आम्ही. हो काय. आता इथपर्यंत आले तुम्ही, भेटणं काही झालं नाही, तर आता मग तुम्हाला त्याच्या गावालाच जावं लागेल. हो पाहतो मग आता. तर याच्या आधी ताई फोन करून नाही लावला तुम्ही? फोन लावून यायचं होतं का आम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन राहिलो बा. हाय नाही आहे विचारपूस करायला पाहिजे होतं तुम्ही. पाय हो नेहा, तुले म्हणत होती ना मी का फोन लाव आणि विचारून घे. तूही नाही ऐकत. नाही आई हाय ना हॉस्पिटलमध्ये, चाल ना डायरेक्ट. हा, तू बी तशीच आहे व धुंदाळावानी. मग आई आता कसं चालतं काय वापस? वापस कायले, आता गावाले जा लागन. चाल आता गावाले. गावाले? हो, गावाले जाऊ ना. आई मुक्कामजी मी राहणार नाही. पाहून वापस या लागन तर चाल, नाही तर मग जाऊच नाही. चाललो जाऊ बारशाले. नको थांबजो, चाल भेट देऊन येऊन जाऊ. काही बायना करता येते तिथं गेल्यावर, समोरचं समोर पाहू. पण पहिले चाल म्हटलं, पाहून येऊ. बर चाल मग, आता तू म्हणून राहिली तर. हो चाल मग, येतो मग बाई आम्ही. हो जा म्हटलं, भेटून येऊन जा. आता इथपर्यंत आले, वापस गेल्यापेक्षा चालले जा. संध्याकाळपर्यंत जाणं होते वापस. हो हो, येतो मग. बबिता, रूपा आली म्हणते ना? हो आई आली ना, रूपाताई आली ना. मावशी गीता पाहायला गेली होती लेकराले. आले पाहून पोराले. हा काय, पाय बरं चंद्रकला तरी चाललीच जाते पटकन, आणि मी बसलीच आहे जातो का म्हणून. चालले जा, पाहून येऊन जा. आता दिवसभर जाणंच आहे ना. जाणं आहे पण जातो आणि पाहून येऊन जातो म्हटलं. मग अजून जातो म्हणून आणि जाणं नाही होणार. आपल्या घरी तर एक आणि एक काम निघतच राहते, हे कर न ते कर. आता आहे नाही प्रकाशचे बाबा, तर चालली जातो मी पटकन. नाही तर अजून बावरातून गिवरातून येईन तर कामं सांगन मला. बरं जा मग, जा आणि येऊन जा. हो येतो मग पाहून मी. हो उद्या गिद्या जाईन मग मी आरामात. हा, आता इथंच आहे ना, गावातच आहे तर कधी जाणं होते कधी पाहणं होते. पण आता आज चालली जातो, मग आरामात जाता येते. हो जा ना तुम्ही, पाहून या, मी उद्या जाईन. आई, नेहा ताई, तुम्ही आल्या काय?
हो आलो ना तुझ्या पोराले पाहाले. हा येऊ नाही काय, दवाखान्यात गेलो होतो म्हटलं आम्ही. दवाखान्यातून आता इकडे आलो. लवकरच आले तुम्ही. किती वाजता आले तर? आम्ही काय 11 नाही 11:30च्या जवळपास निघालो तर 12:30 वाजता पोहोचून गेलो. हा काय ना आम्ही बाई ना आम्ही दवाखान्यात गेलो होतो. आम्हाला असं वाटलं का आजही आहे बा तुम्ही दवाखान्यात. तर दवाखान्यात गेलो तिथं विचारपूस केली आम्ही. तर त्यानं सांगितलं आजच गेले म्हणे इथचे पेशंट, आजच झाली म्हणे त्याला सुट्टी. तर गेले म्हणे गावाले. मग तिथून म्हटलं आता वापस गेल्यापेक्षा चला म्हटलं गावाले चाललं जा आणि येऊन जा म्हटलं भेटून. तर फोन नंबर तर आहे ना तुमच्याजवळ? आई नंबर नाही काय माया आहे ना? मग फोन लावून नाही आले पाहिजे काय? अरे इले म्हटलं होतं मी सुनील फोन लाव म्हणून, हेही नाही ऐकत. आपलीच लावते. चाल नाही दवाखान्यातच आहे, मला माहीत आहे सुट्टी नाही झाली. हे तिचंच लावून राहिली ना. शेवटी नाहीच ऐकलं ना तिनं. बरं जाऊ द्या, आता आल्या ना इथपर्यंत, चला घरातच आहे म्हटलं, भेटून घ्या. हो हो रुपा पाहुणे आले. या ना ताई, या ना आता बाई. आजी, आजी, दादू आला आपल्या घरी. दादू, छोटूसा दादू. हो लहान दादू आला ना. लहान दादू पाहिजे होता ना घरी. आला आता तुझ्या संग खेळाले. हो आला ना. आई लाडच नाही करू देत, पण लाडच नको करू म्हणते. त्याला गोदीतच नको घेऊ म्हणते. लहान आहे तर पाडून देशील म्हणते तू. मी पाडतो काय आजी? नाही पाडत ना मी, पण आई धरूच नाही देत. हो काय काय करते आता? झोपलाय काय? हो झोपला तो, आत्ताच झोपला. का रे दादू आम्हाला पाहून झोपला काय तो? हा आम्ही आलो म्हणून लाड करू दे ना. दवाखान्यात गेल्या होत्या म्हणते ताई अन आई. दवाखान्यात गेल्या आणि दवाखान्यातून मग इथं आल्या. दवाखान्यात गेल्या होत्या इनबाई? हो आता नेहा म्हणे दवाखान्यात चाल म्हणे आई. दवाखान्यातच असन तर गेलो बा. तिथं विचारपूस केली आम्ही तर त्यानं सांगितलं का सुट्टी झाली बा. तर गेले हे सकाळीच. तर मग नेहाले म्हणतं वापस काय चालतं, आता इथपर्यंत आलो तर चाल म्हटलं पावाले आलो आपण. तर सुनीलच्या पोराले तर चाल म्हटलं आता गावात चाल, घरी चाल, पाहून घेऊ, भेटून घेऊ आणि संध्याकाळी वापस जाऊ म्हणे आई. तर चाल म्हटलं. काहून आजच वापस? नेहा ताई आता आल्या तर थांबून जा रात्रभर मस्त अन जा मग. आल्या नाही आल्या तर जावाच्या गोष्टी करता. याच्यासाठी येता काय तुम्ही फक्त तोंड दाखवाले? अरे सुनील तसं नाही आहे. तुझ्या भाऊजीला काही सांगून नाही आलो आम्ही. त्याला म्हटलं दवाखान्यात जाईन बा आणि पाहून येऊन जाईन. नाही तर मग अजून बोला ना आम्हाला का पाय बा सांगत नाही काही नाही जाते. काय झालं मग आल्या तर? काय म्हणणार आहे? पावालेच आले न तुम्ही? भावाच्या घरी झाले मनही आहे काय आता? मनही करते काय भाऊजी का सुनीलच्या घरी नको जाऊ, गुलाब भाऊच्या घरी नको जाऊ? मना करते काय? हो ना आता आल्या मस्त भेटा, बोला, लाड करा, थांबून जा आजच्या दिवस. उद्या मग जाणंच आहे. आल्या नाही आल्या तर जावाच्या गोष्टी करता तुम्ही बी. अरे भेटाले आलो आम्ही तर भेटणार नाही काय तुझ्या पोराले? भेटतो, बोलतो, लाड करतो. आताच नाही चाललो म्हटलं आम्ही. संध्याकाळी जाईन 5 वाजता, 6 वाजेपर्यंत घरी, 6-6:30 वाजेपर्यंत. आई आहे ना माया संग, आईले घेऊन जाईन. मी काय एकटी चालली काय? भेव लागन ना मले. लेकरं आहे संग, यायची शाळा आहे. त्याच्यानं थांबत नाही म्हटलं मी. बारशाला येईन तेव्हा राहीन ना मग. तेव्हा राहीन 2 दिवस. आता नाही थांबत. काय बोलावं आता नेहाताई तुम्हाला? प्लॅनिंगच करून आले ना तुम्ही का थांबायचं नाही आहे? तुम्हाला वापसच जायचं आहे तर तुमची इच्छा बा. तुम्हाला जसं वाटते तसं करा. या बसा इनबाई, घ्या म्हटलं तुमच्या नातवाले. हो हो पाहतो ना पाहतो. घ्या मी चहागी बनवतो तुमच्यासाठी, चहा नाश्ता. आई मी बाहेर जातो खेळाले, अंगणात खेळतो. बरं जाय, जास्त दूर नको जाऊ. अंगणातच खेळ जाऊ. माय बाई उठणं रे उठणं. आम्ही पावाले आलो ना. आत्या होय ना मी. आत्या संग बोल. झोपलाच आहे मस्त. हो ताई, दिवसानं मस्त झोपून राहते आणि रात्री ना मग जागरण ठेवते. जागरण करा लागते त्याच्याबरोबर आम्हाला. असं आहे त्याचं काम. आता मस्त झोपला तो दिवसभर. हो ना मस्त झोपलाय. उठणं मा उठणं दादू, लाड करू दे ना. झोपू दे ना. झोपलाय तर झोपू दे ना. कायले त्याची झोप खराब करून राहिली तू? झोपू दे. झोप ना बाबू, झोप झोप झोप. अरे आजी आली ना. दादू आजी आली. उठ उठ. आई जाऊ काय? हो जाय, पण जास्त दूर नको खेळू. अंगणातच खेळ जाऊ. हो हो बसा मग इनबाई, बसा म्हटलं मी चहा नाश्ता बनवतो. राणी काय म्हणते दादू? काही नाही आता. दादू तर काही नाही म्हणत. मस्त खेळते माया संग, रडत नाही ना काही नाही. हा काय आज शाळेत नाही गेली? नाही आता आज शाळेत नाही गेली मी. काल मामा संग दवाखान्यात गेली होती तर तिथंच थांबली मग मी दवाखान्यात. आज आली मग. हा काय उद्या जाशील मग शाळेत? हो उद्या जाईन ना शाळेत. चांगलं आहे ना. दादू दादू उठ रे. आई आता उठतच नाही, झोपूनच आहे. असाच आहे ना मग तो, झोपूनच राहते, नाही उठत तो. पहा मग आज आलो बा मी माया भाच्याले भेटाले. थांबाची तर इच्छा आहे पण आता नाही थांबत म्हटलं. बारशाला येईन तेव्हा थांबन 2 दिवस. अन वहिनी म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन.
पेढे गिडे द्या ना आम्हाला. पेढे आणून ठेवले ना ताई, तुमच्या भावाला माग जाणं. पेढे गिडे आहे ना, घरीच आहे. हो काय, बाहेर गेला आता सुनील, तिकून आल्यावर मागा लागन त्याला. हो हो. गावात वाटली असन मग पेढे. नाही वाटायचेच आहे, आता जास्त वेळ नाही झाला ना. मी आलो तर तिकून आल्यावर अंग पाय धुणं, जेवण नाश्ता हे ते, त्याच्यानं टाइमच नाही भेटला. आता संध्याकाळी गी वाटा लागन. असं असं देऊन दे जा आरामात. हो देऊन देईन ना. आता तुम्ही आले तर तुम्ही घेऊन जा, जा भाऊले देऊन दे जा पेढे. राणी बाबाले सांगजो आताले पेढ्याचा डब्बा देऊन देजो म्हणा एक. राहू द्या ना, एक कायले द्या लागते. घेऊन जा, दे जा म्हटलं आणखी गावात तुमच्या मैत्रिणीले गी आजूबाजूले. विकत तर घेणारच होती म्हणा आता मी जाता जाता, पण आता तुम्ही म्हणता घरूनच घेऊन जा, तर घेऊन जाईन मग एक डब्बा. पाय ना किती लोभी आहे. पहिले म्हणते राहू दे, आता म्हणते घेऊन जाईन. 2 डब्बे म्हटले असते तर दोन्ही घेऊन गेली असती ते. घेऊन जा जा मग. हो हो. चला मग, मी बी थोडीशी लाडवाड करतो, थोडा वेळ बसतो आणि मग घरी जावासाठी निघतो बा. येईन मग बारशाच्या कार्यक्रमाले. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.